नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर मी तुम्हाला सांगितले महाराष्ट्रात एक अशी जागा आहे जिथे तब्बल 10 ते 15 लोक एकत्र येतात आणि काळ्याभोर मातीमध्ये वेड्यासारखे काहीतरी शोधतात, तर तुम्ही काय विचार कराल? ते चांदी, सोने, हिरे शोधत असतील असेच ना? पण नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, हे लोक या काळ्याभोर मातीतून पांढरा शुभ्र, अगदी हिऱ्यासारखा चमकणारा चुना शोधत असतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पांढरा शुभ्र चुना वर्षातून एकदा या मातीतून वर येतो. हा चमत्कार घडतो येरमाळा जिल्ह्यातील एडेश्वरी आईच्या चैत्र पुनवेला यात्रेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा चुना का वेचतात? तर शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा का अंधश्रद्धा? पण नाही, याचे कारण असे आहे जे आजच्या विज्ञानालाही थक्क करेल. म्हणूनच आज आपण उलगडणार आहोत एडेश्वरी मातेच्या चुना वेचण्याच्या या अद्भुत परंपरेचे रहस्य. कल्पना करा की एक असा विस्तीर्ण परिसर, वर्षाचे 364 दिवस फक्त काळीभोर माती असते आणि वर्षातून एक दिवस असा येतो, एका विशिष्ट देवीची पालखी या मातीत येते आणि मग विज्ञानशास्त्रालाही थक्क करणारे एक चमत्कार घडतो. या मातीतून अचानक चुनखडे येऊ लागतात आणि मग 10 ते 15 लाख लोक वेड्यासारखे हा चुना वेचू लागतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोण आहे ही देवी आणि पांढरा शुभ्र चुनाच का वेचला जातो? तर यामागे एक शेकडो वर्षाचीच व्यवस्था दडलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया धाराशिव जिल्ह्यातील एडेश्वरी देवीची कहाणी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिचीच धाकटी बहीण एडेश्वरी माता. नव्हतं ना माहीत? सांगते. ती म्हणजेच एडमाळ्याची ही एडेश्वरी, श्री एडेश्वरी माता. पुराण काळात जेव्हा दंडकरणातून सीतेचे अपहरण झाले, तेव्हा प्रभू राम आणि लक्ष्मण तिला शोधत याच ठिकाणी आले होते. रामाची परीक्षा पाहण्यासाठी पार्वतीने सीतेचे रूप घेतले आणि ती रामासमोर गेली. पण रामाने तिला तात्काळ ओळखले. ते हसून म्हणाले, आई, तू अशी वेड्यासारखी का फिरत आहेस? रामाच्या या एका वाक्यामुळे पार्वतीने येथेच वास्तव्य करण्याचे ठरवले आणि तेव्हापासून या देवीला नाव पडले एडेश्वरी. याच एडेश्वरीची वर्षातून 2 वेळा मोठी यात्रा भरते. पण सर्वात मोठी यात्रा ही चैत्र पुनवेची यात्रा मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. आणि या यात्रेचे मुख्य आकर्षण देवीचे दर्शन नसून तर चुना वेचण्याची प्रथा ही असते. तर आता लोक हा चुना का वेचतात? ते एक व्यावहारिक म्हणता येईल, पण लोकांनी हा वेचलेला चुना शुद्ध करून मंदिराला कलर दिला जातो. ही अत्यंत व्यावहारिक आणि खरी बाब आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे इच्छा आणि अपेक्षा. चला तर मग अजून असे वेगवेगळे रहस्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि